सुरक्षा विभाग आणि संबंधित विभाग आहेत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा झाली। पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, डीजी, पोलीस कमिशनर, इतर अधिकारी, त्याचबरोबर सायबर सुरक्षा या बाबतीत देखील एकंदरीत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या काही गाईडलाईन आहेत त्या आपण फॉलो केल्या पाहिजे। अतिशय त्याची स्ट्रिक्टली अंमलबजावणी केली पाहिजे। त्या दृष्टीने जे काही पहलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जे आता आपला भारत देश आणि पाकिस्तान या पार्श्वभूमीवर आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती आणि केंद्र सरकारचा संबंधित विभाग वेळोवेळी ज्या गाईडलाईन देतो, सूचना देतो त्या फॉलो करणं आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या ज्या व्हायटल इन्स्टॉलेशन आहेत, म्हणजे अगदी मोठे प्रकल्प आहेत, आपले मोठ्या वास्तू आहेत, सीएसटी आहे, बीआरसी आहे, जेएनपीटी आहे, मुंबई कॉर्पोरेशन आहे, ऑइल डेपो आहेत, ह्या सगळ्या ज्या काही मोठ्या महत्त्वाच्या इन्स्टॉलेशन आहेत त्या सुरक्षित करणे, त्याचबरोबर आपलं लाईट, पाणी या बाबतीत देखील सायबर सुरक्षा अतिशय कडक करणे, ड्रोन वर देखील लक्ष ठेवणे आणि त्याचबरोबर जे आपल्या मेडिकल सेवा आहेत त्या परिपूर्ण ठेवणे। एखाद्या वेळेस इमर्जन्सी आली तर त्या दृष्टीने जे काही उपाय करायचे या सर्व उपाययोजनांवर चर्चा झाली। मुंबईमध्ये सगळीकडे सीसीटीव्हीज आहेत, त्याची निगराणी अधिक प्रभावीपणे करणे, मग त्यात बीएमसी, पोलीस, आमचं डिझास्टर मॅनेजमेंट, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट, हे सगळे एकत्र या ठिकाणी कलेक्टिव्ह आणि कोऑर्डिनेशनमध्ये ठेवून सगळ्यांना या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाय करणे आणि त्याचबरोबर वेळोवेळी लोकांना देखील सूचना की लोकांनी पॅनिक होऊ नये आणि सुरक्षेची काळजी कशी घ्यावी त्या बाबतीत मॉक ड्रिल देखील काही ठिकाणी झालंय, अन्य ठिकाणी देखील मॉक ड्रिल होतील आणि म्हणून त्या सूचना देखील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। त्या सायरनच्या माध्यमातून देखील असतील किंवा अन्य मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील आपल्याला त्यांना अलर्ट करता येईल लोकांमधलं पॅनिकनेस घालवण्यासाठी आणि त्याचबरोबर कोस्टल एरिया जो आहे आपला तो अलर्ट करणे, कोस्टल सिक्युरिटी आणि आपले पोलीस यांच्यामध्ये देखील कोऑर्डिनेशन ठेवणे, कोस्टल डिस्ट्रिक्टला देखील जो फंडिंग आहे ते सुरक्षेसाठी तो देखील मोठ्या प्रमाणावर त्यांना त्याची पूर्तता करणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे काही आवश्यक आहे हे सगळं उपलब्ध करून देणे अशा बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर 2-3 दिवसात एअरफोर्स, नेव्ही, आर्मी, कोस्ट गार्ड यांच्याबरोबर देखील कम्युनिकेशन होईल आणि त्यांना काय आपल्या महाराष्ट्र शासनाकडून आवश्यकता, सहकार्य, सिस्टीम जे काय आवश्यक आहे या बाबतीत देखील चर्चा होईल आणि त्यामुळे मला वाटतं ही सुरक्षाची बैठक आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे, महत्त्वपूर्ण आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित ठेवला जाईल या पद्धतीने आपण सगळेजण आपली सिस्टीम अलर्ट करण्याची चर्चा यामध्ये झाली। लोकांनी देखील आम्ही जनतेला, लोकांनाही
आणि सगळ्यांनाच आवाहन करतो, विनंती करतो की तेही चर्चेमध्ये आलं की जे काय आता आपलं आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, कोस्ट गार्ड, पोलीस जे काही आपण ही तयारी करतोय, मुवमेंट असेल त्याचं चित्रीकरण करून, व्हिडिओ काढून हे देखील प्रसारित करू नये. हे देखील सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे आणि अशा प्रकारचं देखील नागरिकांनी देखील त्याचं चित्रण करून, व्हिडिओग्राफी करून त्याचं प्रसारण करू नये. या ज्या काय आपल्या मुवमेंट आहेत, ज्या सुरू होतील तयारीच्या दृष्टीने, त्याचंही चित्रण करू नये. रॉयल एन्फिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एन्फिल्ड शोरूम पोटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 7720 06 90 74.